नमस्कार, मी डॉक्टर राजेश राजोरे, आवृत्ती संपादक दैनिक देशोन्नती बुलढाणा जिल्हा आवृत्ती। पूरस्थिती हे निमित्त, परिस्थिती ही आपलीच निर्मिती, हा आपला आजचा सरळचा विषय आहे। दोष आईनों को देकर चेहरा नहीं बदलता, दोष आईनों को देकर चेहरा नहीं बदलता, इंसान बदल जाए तो हर मंजर बदलता है, इंसान बदल जाए तो हर मंजर बदलता है। नमस्कार। मुंबईत दरवर्षी पावसाळा आला की पूरस्थिती निर्माण होते, रस्ते जलमय होतात, वाहतूक ठप्प होते, जनजीवन विस्कळीत होते आणि त्यानंतर सुरू होते दोषारोपणची मालिका। महापालिका, सरकार, प्रशासन यांच्यावर टीकेची झोड उठते, परंतु यंदा मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांनाच आरसा दाखविला आहे। न्यायालयाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की मुंबईतील पूरस्थिती ही केवळ प्रशासनाच्या अपयशामुळे नाही, तर ती मोठ्या प्रमाणात नागरिकांनीच निर्माण केलेली परिस्थिती आहे। 7 जुलै 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एका सुनावणी दरम्यान अनधिकृत बांधकामे, तुंबलेली गटारे, सार्वजनिक सुविधांचा गैरवापर आणि अतिक्रमण यावर कठोर शब्दात ताशेरे ओढले। प्रभारी मुख्य न्यायमूर्ती घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अखंड यांच्या खंडपीठाने केलेली निरीक्षणे प्रत्येक नागरिकाने मनापासून ऐकण्यासारखी आहेत। आपणच सरकारी जागांवर अतिक्रमण करतो, नाले व गटारे कचऱ्याने भरतो, पदपथ व्यापतो, रस्त्यावर अतिक्रमण करतो आणि नंतर पाणी साचले की प्रशासनाला दोष देतो। ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। वास्तविक पाहता परिस्थिती ही आपलीच निर्मिती आहे। सूत्र केवळ मुंबईच्या परिस्थितीपुरतेच मर्यादित नाही। आज आपल्या कुटुंबातील, समाजातील, साहित्यातील आणि राजकारणातील अनेक समस्या पाहिल्या तर त्यांच्या मागेही आपणच आहोत हे कबूल करण्याचे धैर्य दाखवावे लागेल। कौटुंबिक परिस्थिती चिंताजनक आहे। संयुक्त कुटुंब व्यवस्था मोडली, ज्येष्ठांचा सन्मान कमी झाला, वृद्धाश्रमाची संख्या वाढली, मुलांच्या हातात संस्कारापूर्वी मोबाईल आले, स्क्रीन टाइम वाढला, संवाद कमी झाला, विवाह संस्था अनेक ठिकाणी कमकुवत झाली, काळ बदलला। या कारणाखाली आपण अनेक चुकीच्या गोष्टी सहज स्वीकारल्या। ही परिस्थिती दुसऱ्या कोणी निर्माण केलेली नाही, ती आपल्या निर्णयांची परिणती आहे। सामाजिक परिस्थिती ही फार वेगळी नाही। व्यसनाधीनता, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, सोशल मीडियावरील द्वेष, अंधश्रद्धा, पर्यावरणाची होणारी हानी, सार्वजनिक संपत्तीची तोडफोड, असहिष्णुता आणि स्वार्थीपणा वाढत चालला आहे। समाजातील मूल्यांची घसरण होत असताना आपण केवळ प्रेक्षक बनून राहिलो। त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती आपलीच निर्मिती आहे। साहित्य क्षेत्राकडे पाहिले तरी चित्र फारसे आशादायक दिसत नाही। साहित्य हे समाजाचा आरसा मानला जाते, परंतु आज त्या आरशालाच धूळ बसल्यासारखी अवस्था झाली आहे। साहित्य संस्थांमधील गटबाजी, मॅनेज केलेल्या निवडणुका, पुरस्कारांभोवतीचे राजकारण, पाठ्यपुस्तकांमध्ये साहित्याची निवड करताना होणारी भेसळ, तसेच साहित्याला वैचारिक, पक्षीय, जातीय किंवा धार्मिक चौकटीत विभागण्याची वाढती प्रवृत्ती यामुळे साहित्याची व्यापकता आणि दर्जा दोन्ही घसरताना दिसत आहे। त्यामुळे या क्षेत्रातील आजची अवस्था ही देखील आपलीच निर्मिती असल्याचे प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल। राजकीय परिस्थितीचा विचार केला तर चित्र आणखी विदारक दिसते। निवडणुका जिंकण्यासाठी पैशाचा प्रभावी वापर, जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण, मसल पॉवर, मीडिया पॉवर, सरकारी योजनांचा राजकीय वापर, मतांच्या बदल्यात दारू, मटण आणि पैशांचे वाटप, सत्तेसाठी कोणत्याही तडजोडी आणि त्यातून वाढणारा भ्रष्टाचार, हे सर्व आपण पाहत आहोत। पण हे घडविणारे आणि सहन करणारे कोण? शेवटी मतदार म्हणून आपणही त्यात सहभागी असतो। अशी स्थिती शिक्षण, क्रीडा, पत्रकारिता आणि सर्वच क्षेत्रात आहे। त्यामुळे ही परिस्थिती ही आपलीच निर्मिती आहे। हे खरे आहे की देशाने आणि जगाने अभूतपूर्व भौतिक प्रगती केली। विज्ञान, तंत्रज्ञान, दळणवळण, आरोग्य आणि सुविधा यामध्ये मोठी झेप घेतली, पण दुसऱ्या बाजूला मानसिक ताण, नैराश्य, एकाकीपणा, अस्वस्थता, प्रामाणिकपणाचा अभाव आणि माणुसकीची घट याही तितक्याच वेगाने वाढल्या। भौतिक विकास झाला, पण मनाचा विकास तितकाच झाला का हा प्रश्न उरतोय। प्रत्येक समस्येचे उत्तर सरकार, न्यायालय किंवा प्रशासनाकडेच असेल असे नाही।
त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. आपण करत असलेल्या कृतीमुळे दुसऱ्याला त्रास तर होत नाही ना, सार्वजनिक हित बाधित तर होत नाही ना, पर्यावरणाचे नुकसान तर होत नाही ना. एवढा साधा विचार प्रत्येकाने केला तरी अनेक समस्या निर्माण होणार नाहीत. समाज बदलण्यापूर्वी स्वतःला बदलावे लागते, कारण प्रत्येक मोठ्या परिवर्तनाची सुरुवात एका जबाबदार नागरिकातूनच होत असते. परिस्थिती घडविण्याची ताकदही आपल्या हातात आहे आणि ती बदलण्याची शक्तीही आपल्या हातात आहे. शेवटी या आशयाचा एक शेर आठवतो, इल्जाम जमाने पर लगाना बहुत आसान है, इल्जाम जमाने पर लगाना बहुत आसान है, मुश्किल तो अपने गिरेबान में झांकना है, मुश्किल तो अपने गिरेबान में झांकना है. जब इंसान खुद को बदलने का फैसला कर ले, जब इंसान खुद को बदलने का फैसला कर ले, तब हर बिगड़ा हुआ मंजर भी बदलना आसान है, तब हर बिगड़ा हुआ मंजर भी बदलना आसान है. नमस्कार.